नमस्कार मंडळी. आज आहे आपल्या इकडे गुढीपाडवा आणि गुढीपाडव्यानिमित्त सकाळी सकाळीच ऑर्डर होती. इथे फटाफट मी सामान लावून घेतलं आहे. त्यानंतर इकडे काळोखच आहे बाहेर, कारण की मॉर्निंगचे 6:30 झाले आहे. त्यानंतर आपले जे क्लायंट आहे, स्पेशल गेस्ट आहे आजचे, आमच्या इकडचे नगरसेविका दर्शनाताई काळे. त्यानंतर अजून 2 क्लायंट होते आपल्याकडे. ह्या क्लायंटचा फटाफट मेकअप केला. इथे गुढी उभारलेली आहे, गुढी उभारून झाली आहे आणि इथे आपल्या रक्षाची पण झोप झालेली आहे. झोप झाल्यानंतर आमच्या रक्षूला पाहिजे प्रिन्सेस ट्रीटमेंट, म्हणजे थोडासा लाड. इथे रक्षाची तर झोप झालीच होती, पण मला खूप जास्त झोप आली होती आणि ही तेव्हा झोपून देत नव्हती. काही नाही, हे तर चालतच राहतं. त्याच्यानंतर मी गेली इथे डॉगीजची पेटपूजा करायला. इथे फटाफट ब्रेड आणि दूध मिक्स केलं आणि इथे डॉग लोकांची पण पेटपूजा केलेली आहे. त्यानंतर आम्ही आमची पण थोडीशी पेटपूजा करायचं ठरवलं. पण आमचा लक होता खूप जास्त खराब, बॅड लक होता, कारण की आम्ही सर्व दुकानं फिरलो. चायनीज भेळ, मंचुरियन, वडापाव काहीच भेटलं नाही. सगळे दुकान होते बंद. इथे आम्ही कॉम्प्रोमाइज केलं आणि इकडे वेफर्स घेतले आणि येता आईस्क्रीम खाल्ली. त्यानंतर आम्ही गेलो घरी आणि वेफर्समध्ये काहीतरी क्रिएटिव्हिटी केली. म्हणजे 2 ऑनियन चॉप केले आणि 1 टमॅटो आणि ते ॲड केलं एका बाउलमध्ये आणि त्यात ॲड केलं मेयोनीज आणि टमॅटो सॉस. हे सगळं एकजीव करून घेतलं मस्त असं. त्याच्यामधले जेवढे पण आपले वेफर्स, कुरकुरे, हे सर्व काही होतं ते मिक्स केलं आणि मिक्स केल्यानंतर ह्याची एक रेसिपी बनली. जसं की आपण भेळमध्ये सर्व टाकतो तसंच आम्ही वेफर्स आणि कुरकुऱ्याची एक भेळ बनवली. इथे किचनमध्ये बसायचं कारण असं आहे, कारण की रक्षा हॉलमध्ये झोपली होती आणि त्यामुळे आम्ही किचनमध्ये बसलो होतो. बट इथे मागे रक्षा उठलेली आहे. इथे फटाफट आपलं हे झालेली आहे रेसिपी. आता काही चटपटं खाऊन झाल्यानंतर गोड पण काहीतरी पाहिजेलं. इथे मी फॅमिली पॅक मागवला होता. मस्त असा फॅमिली पॅक होता, लोडेड. हा फॅमिली पॅक माझा खूप जास्त फेवरेट आहे ही आईस्क्रीम. त्याच्यामध्ये खूप सारे काजू, बदाम, मावा असा भरलेला असतो. ही खूप यम्मी लागते. अशी पेटपूजा झाल्यानंतर इथे मी माझ्या व्लॉगला एंड करते आणि आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. थँक्यू सो मच.